मुकेश अंबानीने 25,000 करोड इंडियामध्ये आणले, पण तुला माहित आहे का ते एफडीआय नाही. ते एफडीआय म्हणजे नेमकं आहे तरी काय? एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. जेव्हा एखादी फॉरेन कंपनी किंवा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आपल्या इंडियातल्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करते, त्याला म्हणतात एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर एफडीआयचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस काय? आपल्या देशामध्ये न्यू टेक्नॉलॉजी येते आणि एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि आपल्या देशाची जीडीपी वाढते, म्हणजे ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ होते. हेच कारण आहे की एफडीआयला आपण जास्त प्राधान्य देतो. तर आता प्रश्न असा आहे की मुकेश अंबानी जे 25,000 करोड आणले तर ते एफडीआय आहे की नाही? तर असं अजिबात नाही. जे मुकेश अंबानींनी 25,000 करोड आणले ते लोन म्हणून आणले आणि एफडीआयची डेफिनेशन अशी आहे की एखादा व्यक्ती किंवा कंपनी आपल्या देशातल्या कंपनीमध्ये इक्विटीमध्ये ओन करते, म्हणजे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करते, तेव्हा त्याला एफडीआय मानलं जाते. जेव्हा फेसबुकनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये इन्व्हेस्ट केलं होतं ते होतं एफडीआय, पण आता हे 25,000 करोड आणले हे एफडीआय नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्सचं नॉलेज वाढण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.